तर दिल्लीमध्ये आता भाजपची सत्ता, कलानुसार महत्त्वाचे मुद्दे कोणते? दिल्लीमध्ये तब्बल 27 वर्षांनी भाजपचं सरकार येत आहे। याआधी 1993 ते 1997 पर्यंत दिल्लीत भाजपची सत्ता होती। या काळात 3 मुख्यमंत्री भाजपने बदलले होते। सुषमा स्वराज यांच्यानंतर दिल्लीला 2025 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री मिळणार। सलग चौथ्यांदा सत्तेत येण्याचं अरविंद केजरीवालांचं स्वप्न भंगलंय। पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढली तेव्हा काँग्रेसच्या पाठिंब्याने आणि त्यानंतर 2दा स्वबळावर ते मुख्यमंत्री झाले होते। काँग्रेसला सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये 0 जागा मिळालेल्या आहेत। काँग्रेसला या ठिकाणी भोपळाही फोडता आलेला नाही। हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही भाजपचं कमळ आता फुलणार आहे। त्यामुळे भाजपचं एक मोठं यश। 2020च्या तुलनेमध्ये आम आदमी पक्षाला 38 जागांचा या ठिकाणी फटका बसलेला आहे। मागच्या निवडणुकीमध्ये 62 जागा आपनं जिंकलेल्या होत्या। 2020च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त 8 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे त्या तुलनेत भाजपच्या 38 जागा या निवडणुकीत वाढल्या आहेत। और लढो आपस में, ओमर अब्दुल्लांचा इंडिया आघाडीला हा टोला। त्यांनी या संदर्भातलं ट्विट जे आहे ते केलेलं होतं। त्याच्यामुळे इंडिया आघाडीमध्ये आलबेल नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं। काँग्रेस आप एकत्र लढले असते तर बरं झालं असतं असं संजय राऊत यांनी म्हटलं, कारण लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून काँग्रेस आणि आप लढले होते। महत्त्वाचे 10 मुद्दे। दिल्ली आता भाजपची हे चित्र जे आहे ते आता स्पष्ट होत आहे। 9व्या फेरी अखेर अरविंद केजरीवाल हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळते। अरविंद केजरीवाल 1200 मतांनी पिछाडीवर आहेत। दिल्ली विधानसभेतील विजयानंतर भाजप महाराष्ट्रात सुद्धा जल्लोष करणार आहे। दुपारी 1 वाजता मुंबईतल्या भाजप कार्यालयात हे सेलिब्रेशन असेल, तर रात्री 7:45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात संबोधन करणार आहेत। 27 वर्षानंतर भाजपचं कमळ हे दिल्लीमध्ये फुलतंय। हे जरी महत्त्वाचं असलं तरी दिल्लीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा मध्यम वर्ग मोठा आहे। झोपडपट्टीमधील गरीब आणि मुसलमान हे 3 वर्ग आपकडे होते। मात्र या मतदारांनी यंदा आपला कुठेतरी पसंती दिलेली नाही, हेच आकडेवारीमधून सध्या तरी स्पष्ट होत आहे।